Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn It by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 3.2 आणि चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर ह्या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण पाहणार आहोत nth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायची. आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कसं फाइंड आउट करायचं, कसं ओळखायचं हे आपण शिकलेलो आहे. आता आपल्याला nth टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन हे कंटिन्यू असणार आहे, त्यावेळी त्याची nth टर्म कशी फाइंड आउट करायची त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 अतिशय सिंपल दिलेला आहे, बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी आपले जस्ट जज केलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 1 पाहूया. राइट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे आणि त्यावरून आपण जे सुरुवातीला ज्या टर्म्स शिकलेलो आहोत ते त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ए म्हणजे फर्स्ट टर्म, बरोबर आहे नाही. तर ए म्हणजे फर्स्ट टर्म या ठिकाणी कुठली असणार आहे, 1 असणार आहे. तर आपण या ठिकाणी 1 लिहूया, कारण 1, 8, 15, 22 अशी अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. त्यालाच आपण टर्म जे आहेत त्या टर्म मला T1, T2, T3, T4 असं म्हणतो. म्हणजेच T1 देखील 1 असणार आहे, T2 8 असणार आहे, T3 या ठिकाणी किती असणार आहे, T1, T2, T3 म्हणजे T3 असणार आहे 15. नेक्स्ट काय दिलं आहे, T2 मायनस T1 म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. हे आपण कशासाठी काढतो, तर आपल्याला कॉमन डिफरन्स काढण्यासाठी चेक करायचं. तर T2 किती आपला 8 मायनस T1 किती आहे 1, या ठिकाणी आलेलं 7. अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी इम्पॉर्टंट काय आहे की 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. तर आपण 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे, T2 मायनस T1, नंतर T3 मायनस T2. T3 आपण 15 आहे, नंतर T2 आहे 8, दोन्हीतला डिफरन्स किती येणार आहे 7. म्हणजेच काय डी किती असणार आहे, डी ला काय म्हणतो आपण कॉमन डिफरन्स, तो किती असणार आहे 7. सिंपल आहे. आपण आधी जे स्टडी केलं तो कन्सेप्ट या ठिकाणी फक्त जज केलेला आहे. आता त्यानंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थ सब क्वेश्चन यामधले पहा. सेकंड काय दिलेला आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले 3, 6, 9, 12. यामध्ये पुन्हा एकदा T1, T2, T3 आणि T4 चारही टर्म्स आपल्याला लिहायच्यात. तर T1 आहे 3, 6, 9 आणि 12. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स T2 मायनस T1. डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. T2 किती आहे 6 मायनस 3 म्हणजे या ठिकाणी आलेला 3. नंतर T3 मायनस T2 म्हणजे 9 मायनस 6 किती आलेला आहे 3. देअरफॉर डी किती असणार आहे 3 असणार आहे. याला काय म्हणतात आपण कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स हा नेहमी सगळीकडे कॉन्स्टंट असतो. एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. त्यानंतर तिसरं सब क्वेश्चन आहे -3, -8, -13, -18. आता ही अरिथमेटिक प्रोग्रेशन पहा, ही निगेटिव्ह अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये देखील स्टडी केलेलं आहे. जर आपण नंबर लाईनवर हे जर नंबर प्लॉट केले तर आपल्याला ही सिरीज लेफ्ट साईडला जाताना दिसेल. जर सिरीज लेफ्ट साईडला जात असेल तर त्यावेळी त्यामधला कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह असतो. आलं लक्षात. आणि ज्यावेळी जर सिरीज राईट साईडला जात असेल नंबर लाईनवर तर त्यावेळी त्यातला कॉमन डिफरन्स डी हा पॉझिटिव्ह असतो. तर ह्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट आणि सेकंड सब क्वेश्चनमध्ये कॉमन डिफरन्स 3 आणि 7 हे पॉझिटिव्ह आहेत, म्हणून ती सिरीज नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशन असणार आहे. परंतु तिसरा सब क्वेश्चन जो दिलेला आहे यामध्ये ही सिरीज निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्हमध्ये ती एक्सटेंड होती. यानंतर नेक्स्ट नंबर जर पाहिला तर -21, -24 असणार आहे. म्हणजे ही सिरीज नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेशन असणार आहे. ती आपण नंबर लाईनवर जर पाहिली तर नंबर लाईन आपली अशी असणार आहे. सिंपल एक लक्षात घ्या, या ठिकाणी 0 आहे. आता ही पर्टिक्युलर सिरीज 3 नंबरची सिरीज -3 या ठिकाणी -3 आहे, नंतर -6, -8, त्यानंतर -13 म्हणजे 5चा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स किती आहे -5 डिफरन्स आहे. त्यानंतरचा नंबर -18 आहे. जर आपण हे जर सॉल्व्ह केलं T3 किती दिलेला आहे, T3 आहे -13. या ठिकाणी T1 सुरुवातीला दिलेला आहे. काय चेक केलेलं आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ पॉईंट ह्या क्वेश्चनमध्ये चेक केलेला आहे. सुरुवातीला T1 नाही तर T3 दिलेला आहे. नंतर T2 काय आहे -8 आहे. त्यानंतर T4 किती आहे -18 आणि T1 किती आहे -3. बॉक्स फक्त फिल करा. T2 मायनस T1, T2 किती आहे -8 आणि त्यातला T1 मायनस केलेला आहे -3. आता हे ट्रान्झॅक्शन कसं असणार आहे पहा. T2 किती आहे -8 मायनस इंटू ब्रॅकेट -3.
म्हणजेच काय येणार आहे -3 प्लस -8 प्लस 3 म्हणजेच -5 असणार आहे. आपलं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी -5 येणार आहे. त्याच पद्धतीने T3 मायनस T2 T3 आहे -13 त्यामधनं मायनस करायचे -8 म्हणजे त्या ठिकाणी देखील या ठिकाणी -5 येणार आहे. आणि त्यावेळी ए किती असणार आहे म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे -3 आहे आणि डिफरन्स जो आहे दोन्हीतला डिफरन्स तो -5 आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी डी जो कॉमन डिफरन्स आलेला आहे निगेटिव्ह आलेला आहे म्हणून ही जी सिरीज आहे ती नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेस होती. याचा अर्थ कळला तुम्हाला. ज्यावेळेस कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असतो त्यावेळी ती सिरीज नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेशन असते आणि ज्यावेळेस डी हा पॉझिटिव्ह असतो त्यावेळी ती सिरीज नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असते. आता यामधला चौथा सब क्वेश्चन पहा. चौथा सब क्वेश्चन देखील सिंपल आहे. सिरीज दिलेली 70 60 50 40. आता नंबर लाईनचा जर रेफरन्स घेतला तर तुम्हाला वाटेल की हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत परंतु ही सिरीज कुठल्या बाजूला प्रोग्रेशनमध्ये आहे तर ही सिरीज नंबर लाईनवर निगेटिव्ह साईडला प्रोग्रेशनमध्ये आहे. जरी हे नंबर्स पॉझिटिव्ह असले तरी नंबर्स हे 0 कडनं येतं. 0 पासनं 70 सपोज ही जर हा नंबर 70 असेल तर नेक्स्ट नंबर हा 60 आहे नंतर 50 आहे 40 आहे नंतर 30 20 10 नंतर 0 देखील येणार आहे नंतर -10 देखील येणार आहे -10 -20 अशा पद्धतीने नंबर या सिरीजमध्ये येणार आहे. का कारण की जर आपण हे सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल की डी हा निगेटिव्ह आहे या ठिकाणी. तर T1 किती आहे 70 आहे T2 किती आहे 60 आहे T3 किती आहे 50 आहे T4 40 आहे. नंतर ए म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 70 आणि डी म्हणजे T2 मायनस T1 किती आहे T2 किती आहे 60 - T1 70 दॅट इज इक्वल टू -10. T3 मायनस T2 जरी आपण कॅल्क्युलेट केला डिफरन्ससाठी तर T3 या ठिकाणी 50 आहे 50 - 60 म्हणजे इज इक्वल टू -10. याचा अर्थ हा डी ची व्हॅल्यू किती आलेली कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू -10 आलेली निगेटिव्ह आलेली आहे म्हणजेच ही सिरीज निगेटिव्ह साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आलेलं आहे म्हणून ही सिरीज लेफ्ट साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. आलं लक्षात. कारण ह्या सिरीजमध्ये नंतर निगेटिव्ह नंबर देखील येणार आहेत आणि ते निगेटिव्ह साईडलाच वाढत जाणार आहे. निगेटिव्ह साईडला ती सिरीज प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. सिंपल कन्सेप्ट होता. क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 मधील क्वेश्चन नंबर 2 पहा. डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. प्रोग्रेशन दिलेली आपल्याला हे सिक्वेन्स दिलेला आहे आणि हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही तो डिसाइड करायचा आणि जर असेल तर आपल्याला 20th टर्म फाइंड आउट करायची. आपली नॉर्मल मेथडमध्ये आपण काय करतो अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये नेक्स्ट टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी आधीच्या टर्ममध्ये आपण कॉमन डिफरन्स ऍड करतो आणि असं करत करत आपण नेक्स्ट टर्म फाइंड आउट करतो. परंतु जेव्हा आपल्याला 20th 100th 150th टर्म फाइंड आउट करायची त्यावेळी आपल्याला ही मेथड सुटेबल पडत नाही. त्यावेळी आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण या क्वेश्चनमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तो आधी फाइंड आउट करावा लागणार आहे. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे डिसाइड करण्यासाठी एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. तो आधी चेक करूया त्यानंतर आपण ठरवूया की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही आणि जर असेल तर 20th टर्म कशी फाइंड आउट करायची त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तो आपण स्टडी करूया. तर सोल्युशन या ठिकाणी मी दिलेलं आहे आपण चेक करूया. गिवन आपल्याला दिलेलं आहे सिक्वेन्स दिलेली आहे -12 -5 2 9 16 23 30 आणि कंटिन्यू असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स T1 T2 T3 आपण लिहून घेतलेल्या आहेत. T1 इज -12 T2 इज -5 T3 इज 2 T4 इज 9 नंतर T5 16 T6 T7 असे नंबर्स आहेत. मग आता गिवन सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते डिसाइड करण्यासाठी आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स फाइंड आउट करावा लागणार आहे आणि तो जर सेम असेल तर गिवन सिक्वेन्स ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपण एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे 2-3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स फाइंड आउट करूया.
म्हणजेच T2 मायनस T1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म किती येणार आहे, सेकंड टर्म आहे -5, या ठिकाणी मायनस साइन आहे आणि T1 आहे -12 म्हणून ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. ब्रॅकेट जर ओपन केला तर मायनस मायनस प्लस होणार आहे, -5 + 12 = 7. तर पहिला जो डिफरन्स आलेला आहे सेकंड टर्म फर्स्ट टर्म मधला तो 7 आलेला आहे. नंतर थर्ड टर्म आणि सेकंड टर्म मधला डिफरन्स देखील आपण पाहूया. T3 मायनस T2, T3 आहे 2 आणि T2 आहे -5, तो ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे. डिफरन्स घ्यायचा म्हणून निगेटिव्ह साइन ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ब्रॅकेट जर ओपन केला तर 2 + 5 म्हणजे 7. पुन्हा एकदा डिफरन्स हा सेम आलेला आहे, तो 7 आहे. नंतर अजून एक टर्मचा डिफरन्स पाहूया. अजून एक कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स या ठिकाणी लिहूया आपण. T4 मायनस T3 म्हणजेच T4 आहे 9, T3 आहे 2, तो ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे आणि सबट्रॅक्शन केलेलं आहे. 9 - 2 म्हणजे 7. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिफरन्स हा सेम आलेला आहे, कॉन्स्टंट आलेला आहे. म्हणून हिअर द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जर घेतला तर आपण जरी टर्म्स पाहिली 30 आणि 23 ह्या दोन्ही मधला टर्म मधला डिफरन्स जरी पाहिला तरी तो 7 येणार आहे. म्हणून हा डिफरन्स कॉन्स्टंट आहे. ह्या डिफरन्सला आपण कॉमन डिफरन्स म्हणणार आणि तो D ने डिनोट करणार. आणि ज्यावेळी आपल्याला कॉमन डिफरन्स मिळतो म्हणजे जो डिफरन्स कॉन्स्टंट असतो त्यावेळी त्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. म्हणजे आपलं पहिलं जे आन्सर आहे की वेदर दिस सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन, तर येस काय आपलं आन्सर असणार आहे, येस गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहिलं आन्सर आपल्याला आहे येस, बरोबर आहे का. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला विचारलेलं आहे की इफ सो, जर अरिथमेटिक प्रोग्रेशन जर असेल तर ह्या सिरीजमध्ये आपल्याला 20th टर्म फाइंड आउट करायची. म्हणजे काय करायचं, आपल्याला कंटिन्यू जायचं. या ठिकाणी आपल्या सिरीजमध्ये आपण पाहिलं की या सिरीजमध्ये पहिली टर्म आहे -12, त्याच्यानंतर सेकंड -5 आहे, T5 16 आहे, ही T6 आहे, ही टर्म जी आहे ही T6 आहे, ही टर्म आहे T7. असं आपल्याला T20th टर्म फाइंड आउट करायची. म्हणजे काय करावं लागणार आपल्याला, 30 मध्ये जर आपण ऍड केले 7 तर 37 ही नेक्स्ट टर्म असणार आहे, ती असणार T8 असणार आहे. नंतर याच्यामध्ये 7 जर ऍड केले तर 44 ही T9th टर्म असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला T20th टर्म फाइंड आउट करायची. मग या पद्धतीने जर गेलो तर आपलं कॅल्क्युलेशन लेंदी होणार आहे. मग एक फॉर्म्युला यासाठी आहे, तो फॉर्म्युला काय आहे, वी नो द nth टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन वेअर वी शुड नो A अँड D. A म्हणजे काय, फर्स्ट टर्म, आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स. या दोन गोष्टी आपल्याला माहिती जर असतील तर आपण nth टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झालेला आहे तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. तर या ठिकाणी A ही फर्स्ट टर्म आहे, n म्हणजे आपल्याला जी टर्म फाइंड आउट करायची nth टर्म तो n आहे, आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स, तो अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आहे. तर 20th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज T20, त्याला आपण T20 म्हणणार, इज इक्वल टू A प्लस n च्या ठिकाणी 20 पुट करा, 20 - 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू D. 20 - 1 म्हणजे 19 आलेला आहे, A -12 पुट केलेला आहे. कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी -12 प्लस 133 19 इंटू 7 म्हणजेच 121 आलेलं आहे. म्हणजे T20th टर्म किती आलेली आहे, 121. मग आपला आन्सर काय असणार आहे, येस. आन्सर काय असणार आहे, येस गिवन सिक्वेन्स इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड 20th टर्म इज 121. हे आपलं आन्सर आहे. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. कन्सेप्ट आपला क्लिअर झालेला आहे की आपल्याला nth टर्म कशा पद्धतीने फाइंड आउट करायची. कुठल्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला A माहित पाहिजे, म्हणजे फर्स्ट टर्म माहित पाहिजे, आणि कॉमन डिफरन्स माहित पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 पहा. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 12, 16, 20, 24. म्हणजे या ठिकाणी सिक्वेन्स जो दिलेला आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. आणि फाइंड द 20th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. जर अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला जर दिलेलं असेल तर त्याचा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहे की डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, आणि ते आपण कॉमन डिफरन्स म्हणून फाइंड आउट करतो. म्हणजे आपण या ठिकाणी कुठली nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स माहित पाहिजे आणि फर्स्ट टर्म माहित पाहिजे. फर्स्ट टर्म 12 आहे, परंतु कॉमन डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार. म्हणजे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स कुठलीही घ्या, T2 - T1 किंवा T4 - T3, त्यातला जो डिफरन्स येणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे, कारण की गिवन सिक्वेन्स इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अतिशय सिंपल आहे, आपण या ठिकाणी लिहूया.
तर सोल्युशन या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 12 16 20 24 आपल्याला दिलेली आहे T1 12 T2 16 T3 20 T4 24 आणि कंटिन्यू असणार आहे. As this series is an arithmetic progression, difference between any two consecutive terms is common difference D. आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार? कॉमन डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करणार डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे D इज इक्वल टू T2 मायनस T1 किंवा D इज इक्वल टू T3 मायनस T2 किंवा D इज इक्वल टू T4 मायनस T3 हे का लिहू शकलो कारण की गिवन सिरीज ही अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली. मग D आपण कॅल्क्युलेट करूया T2 मायनस T1 म्हणजे 16 म्हणजे D इज इक्वल टू 16 मायनस 12 म्हणजे D इज इक्वल टू 4 आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला 4. आता nth टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला आहे की Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. हा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इज इक्वल टू व्हेअर A इज अ फर्स्ट टर्म हियर 12 आहे आपल्याकडे आहे आणि D कॉमन डिफरन्स 4 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. पुट करा व्हॅल्यूज T24 आपला टर्म फाइंड आउट करायची A प्लस 24 minus 1 into D 12 plus 23 into 4 24 minus 1 म्हणजे 23 आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला T4 ची व्हॅल्यू T24 ची व्हॅल्यू येणार आहे 104 म्हणजे आपला आन्सर काय आहे 20th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन इज 104. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेले आहे 7 13 19 25 आणि कंटिन्यू असणार आहे. सोल्युशन पहा सिंपल आहे प्रोसिजर आपली सेम आहे गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 7 13 19 25 डॅश डॅश कंटिन्यू म्हणजेच T1 T2 T3 T4 या ठिकाणी आपण लिहिलेले T1 इज इक्वल टू 7 T2 इज इक्वल टू 13 T3 इज इक्वल टू 19 T4 इज इक्वल टू 25 आणि कंटिन्यू असणार आहे. मग ही सिरीज आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणून दिलेली आहे म्हणजेच काय डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट अँड इज कॉल्ड ॲज अ कॉमन डिफरन्स D. म्हणजे D आपण कसा कॅल्क्युलेट करणार डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3 कारण ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यामधला डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट म्हणून त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. म्हणजे D कॅल्क्युलेट करूया T2 मायनस T1 म्हणजे D येणार आहे 13 मायनस 7 D ची व्हॅल्यू आलेली आहे D इज इक्वल टू 6. आता आपल्याला nth टर्म कॅल्क्युलेट करायची 19th टर्म कॅल्क्युलेट करायची त्यासाठी फॉर्म्युला काय आहे Tn nth term of any arithmetic progression is Tn is equal to A plus n minus 1 into D. 19th टर्म फाइंड आउट करणार आहे म्हणजे T19 is equal to A ची व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट टर्म किती आहे 7 तर 7 प्लस n मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 D ची व्हॅल्यू 6 आहे आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे म्हणजे कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला T19 ची व्हॅल्यू येणार आहे 115. आपला आन्सर काय असणार आहे 19th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 115. यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेला आहे 9 4 minus 1 minus 6 minus 11 डॅश डॅश कंटिन्यू. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण या ठिकाणी लिहिलेली सोल्युशन पहा मी या ठिकाणी पुन्हा नोट डाऊन केलेलं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं. तर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन काय दिलेलं आहे 9 4 minus 1 minus 6 minus 11 आणि आपल्याला फाइंड आउट करायची 20th टर्म टू फाइंड काय करायचं 20th टर्म म्हणजे ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म काय असणार आहे A ज्याला आपण A म्हणणार आहे ती काय असणार आहे A इज इक्वल टू 9 असणार आहे आणि आपल्याला अजून एक फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा तो म्हणजे कॉमन डिफरन्स D. त्यासाठी पहा T1 T2 T3 T4 आणि T5 आपण लिहिलेले आहेत. T1 म्हणजे ही फर्स्ट टर्म त्याला आपण म्हणणार 9 नंतर T2 म्हणजे 4 T3 म्हणजे -1 T4 म्हणजे -6 T5 म्हणजे -11. आता जर अरिथमेटिक प्रोग्रेशन जर असेल गिवन सिरीज अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर आपल्याला माहिती आहे ॲज गिवन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन in arithmetic progression difference between any two consecutive terms is constant and it is called as a common difference D. आपल्याला D कॅल्क्युलेट करायचा आहे का कारण की कुठलीही nth टर्म कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे काय Tn is equal to A plus n minus 1 into D. हा फॉर्म्युला आहे हे आपल्याला माहिती आहे. मग यामध्ये आपल्याला A म्हणजे फर्स्ट टर्म या ठिकाणी आपल्याकडे आहे फर्स्ट टर्म आहे परंतु D म्हणजे कॉमन डिफरन्स आपल्याकडे नाही. आलं लक्षात. त्यासाठी अरिथमेटिक प्रोग्रेशनचं कॅरेक्टरिस्टिक्स काय कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो आणि त्याला आपण D म्हणतो. मग T2 - T1 जरी घेतला तरी चालेल किंवा
T3 मायनस T2 घेतला तरी चालेल किंवा T4 मायनस T3 कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स घेतला की तो कॉमन डिफरन्स असणार आहे. D इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजेच D इज इक्वल टू -5 आलेलं आहे. आपण जरी T5 मायनस T4 जरी घेतला तरी आपल्याला -5 येणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजेच जेव्हा कॉमन डिफरन्स निगेटिव्ह येतो त्यावेळी काय असतं ते प्रोग्रेशन नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेस करत असतं. तुमच्या लक्षात आलं असेल कॉमन डिफरन्स काय आहे -5. म्हणजे जर आपण नंबर लाईन जर पाहिली आपण जस्ट रेफरन्ससाठी नंबर लाईन जर पाहिली या ठिकाणी सेंट्रल जर 0 असेल तर कॉमन डिफरन्स -5 आहे. म्हणजे ह्या सिरीजमधला जो पहिला नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे 9 आहे बरोबर आहे की नाही. नंतरचा 4 आहे हा 9 आहे हा 4 आहे परंतु त्याच्यानंतरचा नंबर हा -1 आहे. नंतरचा नंबर -6 आहे. नंतरचा नंबर -11 आहे. याचा अर्थ काय आला ही सिरीज कुठल्या बाजूला प्रोग्रेस होतीये लेफ्ट साईडला प्रोग्रेस होतीये. का कारण की यातला कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह आलेला आहे. आलं लक्षात. जेव्हा कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असतो तेव्हा ती सिरीज नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेस होत असते. म्हणजेच आपण प्रेडिक्ट करू शकतो की ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये नेक्स्ट नंबर हा निगेटिव्हच असणार आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर येणार आहे 27th टर्म हे निगेटिव्हच पाहिजे. आलं लक्षात. जर आपण एक ऍड करत जरी गेलं तरी आपल्याला आन्सर येणार आहे परंतु आपल्याकडे फॉर्म्युला यूज करायचा आहे Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d वेअर n म्हणजे 27 पुट करायचा a आपल्याला फर्स्ट टर्म 9 पुट करायची आणि d आता जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो -5 पुट करायचा आहे. नाऊ खाली लिहिलेलं आपण नाऊ टू कॅल्क्युलेट द nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. 27 टर्म आहे म्हणून T27 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 9 फर्स्ट टर्म इज 9 प्लस n-1 म्हणजे 27 -1 इंटू अरिथमेटिक प्रोग्रेशन -5. हा मायनस साइन फार महत्वाचा आहे. तर आपण हे सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. आता कॅल्क्युलेशन जर केलं तर काय येणार आहे 9 प्लस 27 इंटू -5 म्हणजेच 9 या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे म्हणून 9 - 130 आन्सर येणार आहे T27 इज इक्वल टू -121 म्हणजेच 27 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -121. मायनस का आलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल कारण की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नंबर लाईनवर लेफ्ट साईडला प्रोग्रेस होते म्हणून आपला जे 27 टर्म आहे ती -121 आलेली आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3. आता 3 डिजिट आहे आणि नॅचरल नंबर्स पाहिजे आणि अजून एक कंडिशन आहे डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहे की काउंटेड नंबर असतात 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. तर त्यानंतर कंडिशन आहे 3 डिजिट. 3 डिजिट म्हणजे 100. सुरुवात कुठनं होणार आहे 100 म्हणजे 3 डिजिट कारण 99 म्हणजे 2 डिजिट झालेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट नॅचरल नंबर इज 100 विच इज 3 डिजिट. म्हणजे ही सिरीज चालू होणार आहे 100 पासून 3 डिजिट नॅचरल नंबरची आणि कुठपर्यंत एंड होणार आहे 3 डिजिट कुठपर्यंत येणार आहे 999 पर्यंत. कारण त्याच्यानंतर जर आपण एक नॅचरल नंबर ऍड केला तर तो 100 म्हणजे 4 डिजिट होणार आहे. म्हणजे 100 to 999 पर्यंत 3 डिजिट नॅचरल नंबर्स असणार आहे. परंतु यामध्ये अजून एक कंडिशन दिलेली आहे विच इज डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे हे नॅचरल नंबर ह्या सिरीज मधले नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 पाहिजे. म्हणजे सुरुवातीला 100 हा 5 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे पहिला नंबर 100 असणार आहे. त्याच्यानंतरचा नंबर 105 असणार आहे. त्याच्यानंतर 1110 असणार आहे. असं जर कंटिन्यू केलं तर 999 हा नंबर डिव्हिजिबल बाय 5 असणार आहे का नाही. मग आपल्याला त्यापेक्षा थोडंसं पाठीमागे यावं लागणार आहे. म्हणजे 995 हा नंबर डिव्हिजिबल बाय 5 आहे. म्हणजे आपली सिरीज त्या पद्धतीने असणार आहे. तेच आपण सोल्युशन मध्ये दिलेलं आहे. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. सोल्युशन पहा. लेट a इज द फर्स्ट टर्म अँड d इज कॉमन डिफरन्स फॉर गिवन सिरीज. आपण असं अजून केलेलं की d कॉमन डिफरन्स आहे. तर का अजून केलेलं आहे कारण की आपल्याला माहिती की डिव्हिजिबल बाय 5 दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक टर्म ही 5च्या डिस्टन्सनी असणार आहे. द सिरीज विल बी 3 डिजिट नॅचरल नंबर्स अँड डिव्हिजिबल बाय 5 कशी असणार आहे सुरुवातीला 100 असणार आहे. त्याच्यानंतरचा नंबर 105 असणार आहे कारण 3 डिजिट आहे नॅचरल नंबर आहे. सुरुवात 100 पासून आहे नंतर 105 नंतर 110 कंटिन्यू केलं तर 990 995 याच्यानंतर नंबर येणार नाही कारण की याच्यानंतरचा नंबर 100
1000 असणार आहे, परंतु तो 4 डिजिट असणार आहे. म्हणजे सिरीज आपली इथपर्यंतच असणार आहे. या सिरीजला काय म्हणणार आपण? फायनाईट सिरीज म्हणणार आहे, कारण की आपले एंड झालेले नंबर्स आपण हे काउंट करू शकणार आहे. कारण की काही सिरीज इन्फिनाइट असतात, काही सिरीज फायनाईट असतात. आता ही सिरीज अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते कन्फर्म करू शकतो. पहिली टर्म आपल्याकडे 100 आहे, म्हणजेच आपण T1 T2 T3 या प्रत्येक टर्मला म्हणलेलं आहे. T1 T2 T3 T4 अप टू या ठिकाणी शेवटची टर्म असणार. ही जी टर्म असणार आहे याला आपण Tnth टर्म म्हणणार आहे आणि आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचं, n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ही झाली T1. मग डी डिफरन्स जो आपण कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधला डिफरन्स जर घेतला तर काय येणार आहे? तो 5 येणार आहे. 105 मायनस 100 म्हणजे 5, किंवा 110 मायनस 105 म्हणजे 5, किंवा ह्या दोन्हीतला डिफरन्स जर घेतला तरी तो 5 आला. म्हणून कॉमन डिफरन्स काय आलेला आहे? D = 5. म्हणजे ही सिरीज काय झालेली आहे? ही सिरीज झालेली अरिथमेटिक प्रोग्रेशन. कंडिशन आपली सॅटिस्फाय झालेली की कुठल्याही कॉन्झिक्युटिव्ह 2 नंबर्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, म्हणून ही सिरीज झाली अरिथमेटिक सिरीज. आणि अरिथमेटिक सिरीज मध्ये आपल्याला nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आपण जस्ट पाहिलेला आहे. मग आता या ठिकाणी काय लिहिले पहा, फॉर दिस सिक्वेन्स फर्स्ट टर्म इज 100 आणि कॉमन डिफरन्स इज 5 आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता लास्ट टर्म इन दिस सिक्वेन्स इज 995 हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. दॅट इज Tn = 995. म्हणजेच आपण अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे की Tn नंबर फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? a + n - 1 × d, वेअर n इज दिस nth टर्म. आलं लक्षात? नंबर ऑफ दिस टर्म, n म्हणजे नंबर ऑफ दिस टर्म. आता हा किती नंबर ऑफ टर्म्स या ठिकाणी असणार आहे ते आपण या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला कळणार आहे. मग आपण जस्ट व्हॅल्यू पुट करूया. Tn = 995. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ n कशी काढणार? 995 = a ची व्हॅल्यू 100, n - 1, n आपल्याला माहित नाही, आणि d ची व्हॅल्यू 5 आपण कॉमन डिफरन्स फाइंड आउट केलेला आहे. हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. नंतर कॅल्क्युलेशन करा. आपल्याला व्हॅल्यू येणार आहे n ची व्हॅल्यू. सिंपल मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन आहे. 995 = 100. 5 ने ओपन केलं ब्रॅकेट, 5n - 5 म्हणजे 95 + 5n. 95 ट्रान्सफर केला मायनस होणार इकडं, म्हणजे 5n = 9, 100 n = या ठिकाणी 5 × 5 5 8 40 0 म्हणजे 180. n = 180 आलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? देर आर 183 डिजिट नॅचरल नंबर्स, म्हणजे देर आर 180 टर्म्स. आलं लक्षात? 180 टर्म्स आर देअर विच आर डिव्हिजिबल बाय 5 अँड 3 डिजिट नॅचरल नंबर्स ते असणार आहे. म्हणजे कन्सेप्ट जर समजून घेतला तर आपल्याला कुठलाही अरिथमेटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन आला तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून nth टर्म फाइंड आउट करता येते. यानंतर प्रॅक्टिस सेट 3.2 मधील क्वेश्चन नंबर 7 पहा. The 11th term and 20th term of an arithmetic progression are 16 and 29 respectively. Then find the 40th term of an arithmetic progression. आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 11th टर्म म्हणजे आपण त्याला T11 म्हणणार, ती दिलेली आपल्याला 16 आणि काय दिलेलं आहे? T28 टर्म. 28 टर्म दिलेली आहे, ती दिलेली 29. हे आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय. टू फाइंड हे समजा आपल्याला गिवन जर दिलंय तर आपल्याला टू फाइंड काय करायचंय? T48 टर्म फाइंड आउट करायची. आलं लक्षात? म्हणजे T11 16, T21 29 आणि आपल्याला टू फाइंड करायचं T41. क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे, परंतु आपण व्यवस्थित समजून घ्या. आधी रफ मध्ये समजून घ्या, नंतर आपण फेअर मध्ये लिहूया. आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म a असते, त्याच्यानंतरची टर्म जर आपल्याला कॉमन डिफरन्स जर d दिलेला असेल तर नेक्स्ट टर्म असते a + d, त्यानंतरची टर्म असते a + 2 × d, नंतर a + 3 × d, असं हे कंटिन्यू असणार आहे अप टू nth टर्म. n टर्म काय असणार आहे? a + n - 1 × d. ही झाली n टर्म. मग आपल्याकडे दोन टर्म दिलेले आहेत T11, म्हणजे आपण त्याला n ची व्हॅल्यू जर 11 टाकली तर आपल्याला 16 यायला पाहिजे, n ची व्हॅल्यू जर 21 टाकली तर आपल्याला 29 नंबर यायला पाहिजे. म्हणजे यामध्ये कुठेतरी एक नंबर असा आहे की तो त्याची व्हॅल्यू 16 आहे, एक नंबर असा आहे त्याची व्हॅल्यू 29 आहे. आलं लक्षात? आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा Tn म्हणजे T41, बरोबर आहे की नाही? T41 नंबर फाइंड आउट करायचा, म्हणजे n ची व्हॅल्यू 41 टाकायची.
ह्या सिरीजमध्ये हे कंटिन्यू असणार आहे. एक जस्ट रफ आयडिया येण्यासाठी मी सिरीज या ठिकाणी लिहिलेली. मग आपण काय करणार, हाच फॉर्म्युला जो आहे TN फॉर्म्युला, TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. ज्याच्यामध्ये A ही फर्स्ट टर्म आहे, D हा कॉमन डिफरन्स आहे आणि N म्हणजे काय, nth टर्मचा N. ह्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या तर आपल्याला दोन इक्वेशन येणार आहे, कारण की आपल्याकडे T11 आहे, T21 आहे आणि दोन्ही इक्वेशन जर आपण कम्पेअर केले, जर सॉल्व्ह केले तर आपल्याला व्हॅल्यू D ची मिळणार आहे आणि त्यानंतर तीच व्हॅल्यू तिकडे पुट करून A ची व्हॅल्यू देखील मिळणार आहे. हा एक सिंपल वे आहे. आता रफमध्ये तुम्हाला आयडिया आली असेल, आपण फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. तर सोल्युशनमध्ये पहा, लेट A इज अ फर्स्ट टर्म अँड D इज अ कॉमन डिफरन्स. आणि आपल्याला माहिती आहे की वी नो nth टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D इज TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. मग आपल्याला गिवन काय आहे, 11th टर्म आणि 11th टर्म ही 11th टर्म आहे, नंतर 20th टर्म आर 16 अँड 29 रिस्पेक्टिव्हली. देअरफॉर T11, त्यामुळे आपण लिहू शकतो की T11 इज इक्वल टू A प्लस 11-1 इंटू D. आलं लक्षात. T11 इज इक्वल टू 16 आणि म्हणजेच A प्लस N-1 D याऐवजी आपण A च्या ऐवजी Aच लिहिलेला आहे, परंतु N च्या ऐवजी आपण 11 लिहिलेला आहे, -1 इंटू D म्हणजे T11 इज इक्वल टू हे आलेलं आहे. T11 आपल्याला 16 दिलेला आहे म्हणून 16 इज इक्वल टू A प्लस 11-1 म्हणजे 10D. आता हे एक इक्वेशन आलेलं आहे, याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. त्याच पद्धतीने T21 इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट 21-1 इंटू D म्हणजेच T21 आपल्याला दिलेलं 29 इज इक्वल टू A प्लस 20D हे झालेलं सेकंड इक्वेशन. दोन आपल्याला इक्वेशन मिळालेले लिनियर इक्वेशन्स आहेत. तर हे दोन्ही जर आपण सॉल्व्ह केले, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे A आणि D हे दोन व्हेरिएबल आहेत आणि दोन इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला दोन्हीची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे काय करायचंय, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, टेकिंग द सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 1 अँड 2 किंवा सबस्टिट्यूट व्हॅल्यू जरी केला तरी आपल्याला आन्सर मिळणार आहे. पण आपण सबट्रॅक्शन घेतलेली कारण की A आणि A दोघांचे कोएफिशिएंट सेम आहेत म्हणून. 29 इज इक्वल टू A प्लस 20D, त्यातून सबट्रॅक्ट केलं इक्वेशन 16 इज इक्वल टू A प्लस 10D. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे प्रत्येक टर्मची साईन चेंज होणार आहे. या ठिकाणी सबट्रॅक्शन 13 येणार आहे, हा A आणि हा A जाणार आहे, कारण हा A पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. 20 - 10 म्हणजे 10D. इक्वेशन काय आलेलं आहे, 10D इज इक्वल टू 13 म्हणजे D ची व्हॅल्यू आलेली 13/10. आपल्याला कॉमन डिफरन्स मिळालेला आहे. मग आता हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 आपला आहे की 16 इज इक्वल टू A प्लस 10D. या इक्वेशन मध्ये जर आपण पुट केली तर व्हॅल्यू काय येणार आहे, 16 इज इक्वल टू A प्लस 10D. D च्या ऐवजी 13/10 पुट करायचा. इक्वेशन सॉल्व्ह केला, हा 10 आणि हा 10 जाणार आहे म्हणजे 16 इज इक्वल टू A प्लस 13 म्हणजेच A इज इक्वल टू 16 - 13. A ची व्हॅल्यू देखील मिळाली 3. म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म जी आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची ती देखील मिळालेली आहे, कॉमन डिफरन्स देखील मिळालेला आहे. मग आपण 40th term of the given arithmetic progression whose first term A is 3 and common difference D is equal to 13/10 हे आपण फॉर्म्युला यूज करायचा. TN is equal to A plus N-1 into bracket complete into D. हा फॉर्म्युला यूज करून आपण T40th टर्म फाइंड आउट करूया. म्हणजे T41 काय येणार आहे, A plus N-1 into D. A 3 पुट करायचा आहे, D आपल्याला 13/10 पुट करायचा आहे आणि N41 पुट करायचं. म्हणजे T41 इज इक्वल टू 3 प्लस 41 - 1 इंटू 13/10 म्हणजे 40 इंटू 13/10. या ठिकाणी हा 0 जाणार, हा 0 जाणार म्हणजे 3 प्लस 13 इंटू 4 म्हणजे 52 म्हणजे आन्सर आलेलं 55. T41 इज इक्वल टू 55. आन्सर काय, 48th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 55. जर आपण टॅली केलं, कसं टॅली करणार, आपल्याकडं 11 टर्म दिलेली आहे, 20th टर्म दिलेली आहे आणि डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे 20th टर्म जी दिलेली आहे, 20th टर्म आपल्याला 29 दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 10/3 13/10 जर ऍड केलं तर आपल्याला 22 नंबरची टर्म मिळणार आहे. असं जर आपण कंटिन्यू करत गेलं तर T41 पर्यंत आपण येणार आहे आणि त्यावेळी आपल्याला आन्सर मिळणार आहे 55, जे आपण फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट केलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. 11, 8, 5, 2 dash continue in this arithmetic progression which term is number 151. म्हणजे हे जर अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण जर कंटिन्यू केलं
तर त्यामध्ये एक टर्म येणार आहे -151. तर ह्या टर्मचा आपल्याला नंबर फाइंड आउट करायचा आहे, कितल्या नंबरला ही टर्म येणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नंबर्स हे रिड्यूस होत जात आहेत, म्हणजेच याचा कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह असणार आहे. आणि ह्या सिरीजमध्ये नंतरचे नंबर हे निगेटिव्ह असणार आहेत. आणि नंबर लाईन जर पाहिली आपण, नंबर लाईन जर पाहिली तर यावेळी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जर 0 असेल तर फर्स्ट नंबर दिलेला 11, सपोज तो या ठिकाणी आहे, आपण समजूया 11, त्याच्यानंतर 8, नंतर 5, नंतर 2. या ठिकाणी 11, 8, 5, 2. नंतरचा नंबर जो येणार आहे तो निगेटिव्ह असणार आहे, कारण की 11 नंतर 8 3 ने मायनस झालेला आहे. आपण जर पाहिलं तर या डायरेक्शनला लेफ्ट साईडला ही सिरीज प्रोग्रेस होती, ही सिरीज लेफ्ट साईडला प्रोग्रेस होती, कारण की याचा कॉमन डिफरन्स जर कॅल्क्युलेट करणार आपण आहोत तर तो निगेटिव्ह असणार आहे, म्हणून लेफ्ट साईडला या ठिकाणी जाते. म्हणजे नंतरचे नंबर हे निगेटिव्ह असणार आहेत. आणि त्या सिरीजमध्ये 151 हा नंबर कुठेतरी असणार आहे, या ठिकाणी -151 नंबर असणार आहे. फक्त आपल्याला काय फाइंड आउट करायचा, त्याचा नंबर, कितव्या नंबरला हा नंबर आहे, ह्या टर्म जी असणार आहे ही टर्म कितवी टर्म असणार आहे. म्हणजे आपल्याला यूज करावा लागणार फॉर्म्युला, एक सिंपल फॉर्म्युला जो आपण नेहमी पाहिलेला आहे की Tn = a + n - 1 × d. हा फॉर्म्युला जर यूज केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. सोल्युशन पहा, कन्सेप्ट आधी समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की सोल्युशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे. तर गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेली 11, 8, 5, 2 आणि ही कंटिन्यू असणार आहे. मग ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. फर्स्ट टर्म या ठिकाणी a, आपल्याला माहिती आहे की a = 11. मग अरिथमेटिक प्रोग्रेशनला कॉमन डिफरन्स हा d आपण कॅल्क्युलेट करू शकतो की कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स. म्हणजेच हिअर T1 = 11 आहे, T2 8 आहे, T3 5 आहे, T4 2 आहे. मग we know for any arithmetic progression difference between any two consecutive terms is constant and it is called as a common difference d. तो कसा कॅल्क्युलेट करणार, d = T2 - T1 किंवा d = T4 - T3 जरी घेतला. T4 किती आहे 2 मधनं 5 मायनस केले तर आपल्याला आन्सर -3 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉमन डिफरन्स काय आलेला आहे, निगेटिव्ह आलेला आहे. निगेटिव्ह आल्यामुळं ह्या सिरीज मधले नंतरचे जे टर्म्स आहेत ते सगळे लेफ्ट साईडला नंबर लाईनवर जाणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स असणार आहे. आणि त्यामध्ये एक नंबर 151 -151 असणार आहे. मग तो नंबर कसा फाइंड आउट करायचा, तर आपल्याकडे एक सिक्वेन्स सोल्युशन आहे, एक फॉर्म्युला आहे. नाउ हिअर nth टर्म इज गिवन विच इज -151. ही n टर्म आपण कन्सिडर करूया आणि त्यावर आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. We know n term in arithmetic progression is Tn = a + n - 1 × d. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. nth टर्म आपल्याला दिलेली आहे विच इज -151. त्यावर आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. रिमेनिंग टर्म्स आपण फाइंड आउट केलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या. Tn = 151 -151. a फर्स्ट टर्म आहे 11, d कॉमन डिफरन्स आहे -3. या ठिकाणी पुट करा, आपल्याला n ची व्हॅल्यू मिळणार आहे. फॉर्म्युला एकदा माहीत झाला, एकदा आपण कसा यूज करायचा कळलं की आन्सर अतिशय सोपं आहे. -151 = 11 + n - 1 × d ची व्हॅल्यू -3 आहे. -3 असल्यामुळे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 11 या ठिकाणी -3n येणार आहे, +3 होणार आहे, म्हणजे 3 आणि +11 म्हणजे 14 -3n. तसाच 14 या ठिकाणी ट्रान्सफर करा किंवा -3n इकडे ट्रान्सफर केला, -151 राईट साईडला ट्रान्सफर केला, साइन चेंज होणार आहे. 3n = 165 म्हणजेच n = 165/3. या ठिकाणी रिड्यूस करा, 3 5 15 कॅरीवर 1 15 3 5 15 म्हणजे n = 55 आलेला आहे. म्हणजेच आन्सर काय आलेला आपल्याला की 55 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 151. म्हणजे आपलं जे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे जर आपण प्रोग्रेशन मध्ये घेतलं म्हणजे 11 8 5 2 नंतरचा नंबर काय येणार आहे, यामधनं -3 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे 3 युनिट्स लेफ्ट साईडला जायचं नंबर लाईनवर. त्यावेळी नंबर काय असणार, तो -1 असणार आहे. नंतरचा नंबर असणार आहे -4, नंतरचा नंबर आहे -7, नंतरचा -10, नंतरचा -13, नंतर -16. असे जर कंटिन्यू जर करत गेलं तर आपल्याला -151 नंबर मिळणार आहे, -151 नंबर मिळणार आहे. आणि त्यानंतर देखील कंटिन्यू असणार आहे. मग ही जर फर्स्ट टर्म असेल, ही जर T1 असेल, ही जर T2 असेल आणि हे जर कंटिन्यू केलं तर ही जी टर्म असणार आहे ही टर्म असणार आहे T55.
आन्सर काय कळलं तुम्हाला? T55 कसं म्हणणार आहे? T55 कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे? तर आपण सुरुवातीची टर्म फर्स्ट टर्म आपल्याला माहिती आहे, कॉमन डिफरन्स माहिती आहे, म्हणून आपण -151 ह्या सिरीजमध्ये आहे आणि ती कितवा नंबर असणार आहे? T55 ह्या नंबरवर असणार आहे. तर आपला आन्सर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 9 पहा. इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4? पुन्हा एकदा एक सिरीज आहे, नॅचरल नंबरची सिरीज आहे, परंतु कंडिशन काय दिलेली आहे? डिव्हिजिबल बाय 4. आता 10 पासून सुरुवात केलेली आहे, 250 पर्यंत एंड आहे, म्हणजे या ठिकाणी जे नंबर्स असणार आहेत ह्या नंबर्स मध्ये सुरुवातीचा नंबर काय येणार आहे की जो डिव्हिजिबल बाय 4 आहे, तर 10 येणार नाही, कारण 10 ला आपण 10 ला 4 ने डिव्हिजिबल नाही. यानंतरचा नंबर जो आहे तो काय असणार आहे? 11 आहे. 11 देखील डिव्हिजिबल बाय 4 नाही. नंतरचा नंबर आहे 12, म्हणजे 12 इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे सुरुवात ह्या रिक्वायर्ड सिरीजची सुरुवात कुठनं होणार आहे? 12 पासून होणार आहे. आणि कंटिन्यू जर आपण केलं तर 250 एन नंबर आहे, परंतु तो देखील 4 ने डिव्हिजिबल नाही कम्प्लिटली. मग त्याच्या आधीचा नंबर घ्यावा लागणार आहे. त्याच्या आधीचा नंबर जो कम्प्लिटली 4 ने डिव्हिजिबल आहे तो आहे 248. म्हणजे सिरीज तुमच्या लक्षात आली. जरी नॅचरल नंबरची सिरीज 10 to 250 या ठिकाणी दिलेली, परंतु डिव्हिजिबल बाय 4 जर घेतलं तर ती सिरीज थोडीशी वेगळी येणार आहे. सोल्युशन पहा व्यवस्थित. इफ वी टेक अ सिरीज ऑफ नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 इट बिकम्स अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. हे सरळ आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन का बनतं? कारण की प्रत्येक नंबर मधला डिफरन्स 4 असणार आहे. प्रत्येक 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मधला नंबर डिफरन्स 4 असणार आहे, म्हणून ती अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे. हुज कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 4. Now natural numbers divisible by 4 from 10 to 250 will start from 12 and will end on 248. कारण की 10 जरी सुरुवातीला असला या सिरीज मध्ये तरी 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 आणि लास्टला नंबर 250 जरी असला तर तो नंबर देखील 4 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय. म्हणून सुरुवात कुठून होणार आहे? 12 ने होणार आहे आणि एंड 248 असणार आहे. म्हणजे सिरीज कशी असणार आहे? 12, 16, 20, 24 कंटिन्यू 244, 248 असणार आहे. म्हणजेच ही सिरीज असणार आहे, ही सिरीज नॅचरल नंबरची सिरीज आहे विच इज स्टार्टिंग फ्रॉम 10 to 250. 10 जरी म्हटलं तरी पहिला नंबर 12 येणार आहे, कारण की डिव्हिजिबल बाय 4 ने पाहिजे. म्हणजे फर्स्ट नंबर या सिरीज मधला काय असणार आहे? 12 असणार आहे. त्याला आपण ए म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ए म्हटलेलं आहे. आणि कॉमन डिफरन्स डी 4. तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण? T2 - T1 किती असणार आहे? T2 किती आहे? 16 - 12 दॅट इज 4. किंवा T3 - T2 तो किती आहे? 20 - 16 दॅट इज 4. कॉमन डिफरन्स 4 हा कॉन्स्टंट असणार आहे, कारण दिस इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. प्रत्येक 2 टर्मला डिफरन्स 4 आहे. मग d इज इक्वल टू 4 मिळालेली आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की ह्या सिरीज मध्ये किती नंबर्स असणार आहे. आता ही सिरीज फायनाइट सिरीज झालेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. ही सिरीज फायनाइट सिरीज झालेली, या ठिकाणी आपण नंबर किती आहे, किती टर्म्स आहे कॅल्क्युलेट करू शकतो. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे की Tn इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू d. हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युलामध्ये लास्ट टर्म आपल्याला ह्या सिरीजली 248 आहे. फर्स्ट टर्म 12 आहे, लास्ट टर्म 248 आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर Tn आपल्याला दिलेला आहे 248 दिलेला आहे, त्यावरून आपण नंबर ऑफ टर्म्स म्हणजे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला आपल्याला अतिशय सिंपल आहे. वी नो फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन nth टर्म इज Tn इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू d. आलं लक्षात. आता ह्या सिरीज मध्ये फर्स्ट टर्म इज इक्वल टू 12 आहे, कॉमन डिफरन्स इज 4 आहे, आणि लास्ट टर्म ऑफ द n टर्म दॅट इज n टर्म इज 248 आहे. जेव्हा लास्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे त्यावेळी आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जे आपण आहे a ची व्हॅल्यू, d ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू पुट करायची. Tn इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू d. Tn 248 आहे, लास्ट टर्म 248 आहे. त्यानंतर a ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म 12 आहे. n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, किती टर्म्स यामध्ये असणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे, आणि कॉमन डिफरन्स 4 आहे. सिंपल मॅथमेटिकल कॅल्क्युलेशन करा. 248 इज इक्वल टू 12 प्लस 4n - 4. 12 - 4 म्हणजे 8 प्लस 4n. नंतर 8 ट्रान्सफर केला, निगेटिव्ह होणार आहे तो. आन्सर येणार आपलं इक्वेशन येणार आहे 4n इज इक्वल टू 240. म्हणजे n इज इक्वल टू 240/4. म्हणजे या ठिकाणी येणार आहे 4 6 24 0. n इज इक्वल टू 60. म्हणजे देर आर 60 टर्म्स. ह्या सिरीज मध्ये किती असणार आहे? देर आर 60 टर्म्स विच आर डिव्हिजिबल बाय 4. आणि स्टार्टिंग फ्रॉम 10 to 250 ह्या सिरीज मध्ये देर आर 60 टर्म्स
इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 60 numbers are divisible by 4 म्हणजे दॅट इज देर आर 60 टर्म्स फॉर दिस सिरीज. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 10 पहा. इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन 17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला डी फाइंड आउट करायचा आहे आणि कंडिशन काय दिलेली आहे, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 17 टर्म जी आहे ती 10th टर्म पेक्षा 7 नी जास्त आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन पुट करावं लागणार आणि सॉल्व्ह करावं लागणार आहे. सोल्युशन सिंपल आहे. लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन ए इज द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स इज डी. कारण आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग वी नो फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन nth टर्म इज tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. tn म्हणजे आपल्याला 17 टर्म आहे म्हणजे t17 लिहिलेलं आहे. t17 इज इक्वल टू a प्लस 17 मायनस 1 इंटू डी दॅट इज t17 इज इक्वल टू a प्लस 16d. याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला 10th टर्म देखील दिलेली आहे. 10th टर्म कशी कॅल्क्युलेट करणार आपण, t10 इज इक्वल टू a प्लस 10 मायनस 1 म्हणजे n मायनस 1 इंटू डी म्हणजे t10 इज इक्वल टू a प्लस 9d. याला इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. आता हे इक्वेशन आपण पुट केलेत t17 आणि t10 साठी. मग आपल्याला कंडिशन दोन्ही मधलं रिलेशन दिलेलं आहे. 17 टर्म इज मोर बाय 7 बाय t10. 10 टर्म पेक्षा 7 नी ग्रेटर आहे. मग आपण इक्वेशन मध्ये कसं पुट करायचं ते इक्वेशन मध्ये आपण पुट करणार t17 इज इक्वल टू t10 प्लस 7 किंवा t17 मायनस 7 इज इक्वल टू t10 असं लिहिलं तरी चालेल किंवा t17 इज इक्वल टू 7 प्लस t10. कसं लिहूया हे इक्वेशन फ्रॉम गिवन कंडिशन. इट इज फ्रॉम तर हे कंडिशन आपल्याला दिली म्हणून आपण इक्वेशन लिहिलेलं t17 इज इक्वल टू t10 प्लस 7. मग t17 आणि t20 चे इक्वेशन फ्रॉम 1 and 2 आपण या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. आपल्याला येणार आहे व्हॅल्यूज काय येणार आहे, a प्लस 16d इज इक्वल टू t10 a प्लस 9d इज इक्वल टू प्लस 7. सॉल्व करा. 16d आणि a हा a आणि हा a कॉमन आहे तो इलिमिनेट होणार आहे म्हणजे 16d इज इक्वल टू 9d प्लस 7 म्हणजे 16d 9d ट्रान्सफर करा मायनस होणार आहे इज इक्वल टू 7 म्हणजे 7d इज इक्वल टू 7. 7d इज इक्वल टू 7 म्हणजे d इज इक्वल टू 7/7 म्हणजे d इज इक्वल टू 1 म्हणजे कॉमन डिफरन्स 1 आलेला आहे. आपण जर सिरीज जर पुट केली तर काय कशी असणारी सिरीज आपण या ठिकाणी पुट करूया. कॉमन डिफरन्स फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 1. फक्त आपण ही सिरीज कुठल्या नंबर पासून चालू होते हे सांगू शकत नाही. कारण की समजा जर 1 पासून चालू झाली 2 पासून चालू झाली किंवा 1 2 3 अशी जर चालू झाली तरी कंडिशन सॅटिस्फाय होती किंवा 10 पासून चालू झाली 10 11 12 कंटिन्यू अशी जरी चालू झाली तरी आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. कारण की ह्या सिरीज मध्ये पहा 4 5 6 7 8 9 10 आणि 11 12 असे येणारे आणि नंतर 17 नंबर येणारे म्हणजे या ठिकाणी 7th जी 10 टर्म आहे ती ही असणार आहे आणि 17 टर्म 17 असणार आहे. दोन्हीतला डिफरन्स 7 आहे. हे कंडिशन सॅटिस्फाय होती. परंतु जर समजा 10 पासून जर चालू झाली किंवा 11 पासून चालू झाली त्या सिरीज मध्ये देखील ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. डी 1 असणार आहे आणि 10 टर्म आणि 17 टर्म मधला डिफरन्स 7 असणार आहे. तुमच्या लक्षात आलं सर या ठिकाणी कॉमन डिफरन्स आपल्याला 1 मिळालेला आहे. तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे ही सिरीज नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. फक्त इथं स्टार्टिंग पॉईंट काय आहे स्टार्टिंग नंबर काय आपण सांगू शकत नाही. एकच सांगू शकतो की ही सिरीज आपण नंबर लाईनवर पाहिली तर राईट साईडला प्रोग्रेशन मध्ये आहे. कॉमन डिफरन्स 1 आहे म्हणजेच कुठलाही इंटिजर घेतला कुठल्याही इंटिजर मध्ये ही सिरीज आपल्याला कळू शकते. या ठिकाणी आपण लिहू शकतो म्हणजे ही सिरीज निगेटिव्ह नंबर पासून देखील चालू होऊ शकते किंवा 0 पासून देखील चालू होऊ शकते किंवा पॉझिटिव्ह नंबर्स पासून देखील चालू होती. फक्त कंडिशन काय असणार आहे यातला डिफरन्स हा 1 असणार आहे आणि ती सिरीज नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. तर आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 3.2 व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलेला आहे. यामध्ये आपण स्टडी केलेला एक फॉर्म्युला तो फॉर्म्युला म्हणजे nth term of any arithmetic progression is tn is equal to a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आपण यूज करून या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.